आपण श्री स्वामी समर्थ मंदिर शंकरनगर मोरेवाडी या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी या मंदिराबाबतीत विविध चर्चांना सध्या उधाण आले असून या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत। त्याबद्दल जाणून घेऊया आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया। आज शंकरनगर नवीन मोरेवाडी येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचं हे मंदिर आहे। या मंदिरावर मनाचं राज्य चालू आहे। आणि दुसरी गोष्ट, सभामंडप इथे मंजूर झाला आहे। सभामंडपाचं सभागृहाचं रूपांतर केलं आहे। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर दुसरा एक मजला चढीला आहे। तरी रोष एवढा झाला आहे गल्लीतला, इथं पार्किंगला जागा नाही, काही नाही। सभामंडप हा ओपन असतो, हा सभागृह पूर्ण टाईट हे करून टाकलं, पॅक करून टाकलं। आणि दुसरी गोष्ट, या मंदिराचा मनमान कारभार चालू आहे इथे सध्या। आणि जे आता सध्या पुजारी जे आहेत ते पुजारी मनानं काही बी करतात, ना ठराव घेत नाहीत, काही नाही, पूजा ही करीत नाहीत, ना ग्रामपंचायतची परमिशन नाही, कुठलाच हे नाही आहे। आणि विशेष म्हणजे आमदार फंड मंजूर केला आहे, फक्त आमदार फंड हा सभामंडपसाठी केला आहे। पण ह्या सभागृहाचं रूपांतर करून जाणून बुजून त्रास ह्याच्यातून होत आहे। आपल्यावर आरोप केला जातोय की विकास कामांना आपण अडथळा करतायत। आपण विकास कामाला अडथळा करीत नाहीत, आपण फक्त ह्याच्यासाठी अडथळा करीत की बाबा जेणेकरून सभामंडप हा ओपन झाला पाहिजे, हा पॅक नाही नसला पाहिजे। आम्ही विशेष म्हणजे हा मंदिराला आमचा विरोध नाही आहे, आमचा फक्त सभामंडप हा सभागृहाला विरोध जो पॅक करून ठेवलेला आहे तो। या मंदिरावर कोणती ट्रस्ट स्थापन केलेली आहे का? त्या मंदिरावर अजून कोणालाच माहीत नाही गल्लीतल्यानं। अच्छा। कैलासवासी चंद्रकांत शंकरराव जाधव यांच्या पुढाकाराने शंकरनगर गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यात आली। या सोसायटीमध्ये असणाऱ्या सभासदांनी या खुल्या जागेमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर उभं करण्यासाठी तत्कालीन चेअरमन चंद्रकांत जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जागा उपलब्ध केली। परंतु सर्व या सभासदांचं गृहनिर्माण सोसायटीतील असं म्हणणं आहे की कुणालाही विश्वासात न घेता या नवीन गोष्टी केल्या जात आहेत, त्या थोड्याशा विश्वासात घ्याव्या आणि सभासदांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्यानुसार वेगवेगळे जे काही बदल आहेत ते बदल करावे आणि बदलानुसार सर्व सार्वजनिक अशा असणाऱ्या विविध गोष्टी या ठिकाणी केल्या जाव्या असं सर्व सभासदांचं या ठिकाणी म्हणणं आहे। स्वामी समर्थ मंदिर हे परिसरातील नागरिकांचं श्रद्धेस्थान आहे। त्या श्रद्धेस्थानाच्या नागरिकांच्या भावनेचा विचार केल्याच्या नंतर मंदिरातील काही लोक स्वतःची मनमानी करत आहेत, मंदिराच्या आडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत, मंगल कार्यालयाप्रमाणे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मंदिरा परिसरातील नागरिकांना कोणालाही विश्वासात न घेता परिसरात असे कार्यक्रम होत आहेत, तर त्याकडे थोडंसं प्रशासनाने लक्ष द्यावं या माध्यमातून सांग। आपल्या येथील नागरिकाला कुठलंच विचारायचं येत नाही का? कुठल्याच नागरिकांशी कुठलीच चर्चा नाही आहे। काही लोक जे आहेत ते स्वतःची मनमानी करतात। परिसरात राहणाऱ्या लोकांना, सोसायटीत राहणाऱ्या लोकांना कुठल्याही या गोष्टीचा चर्चा न करता, विचारात न घेता मनमानी कारभार चालू आहे। मंदिराच्या नावाखाली, लोकांच्या भावनेच्या नावाखाली व्यवसाय केला जात आहे। मंगल कार्यालयाच्या पद्धतीप्रमाणे व्यवसाय केला जातो, तो एक बंद व्हावा। आज रोज त्यांनी मंगल कार्यालय किरायानं द्यायचं म्हणून, भाड्यानं द्यायचं म्हणून त्यांनी फेसबुकवर टाकलं होतं। यास कुठला ठराव नाही, काहीच नाही, कुणाला विचारलं नाही, विचारलं नाही, पुसलं नाही, अगर गल्लीत कुणाचा विचार घेतला नाही। याचा सर्व जे आहे जे पैसे देत ते कोण घेते? तो आता पुजारी काय करते ती त्यांनीच करते, ती कोणाला विचारित नाहीत, पुसत नाहीत, काय करायला म्हणत नाहीत। महिन्याला चतुर्थी होती, एवढा मोठा सामान येत नाही, काय करते ती त्यातच नाही। सामान्य नागरिक म्हणून किंवा इथले रहिवासी म्हणून आपण त्या ठिकाणी पुजाऱ्यांना काही विचारणा केली का या बाबतीत? 10 वेळेस विचारणा केली, 10 वेळेस। त्यांचं उत्तर यावर काय आलेलं आहे? काहीच नाही, काहीच नाही आली। आपलं करायचं तीच करते। आणि विशेष म्हणजे जे मंदिराच्या जे पावत्या फाडतात मंदिराच्या, त्याचा कुठला बॅच बिलला नंबर नाही, त्याचा काहीच नाही, रजिस्टर्ड नंबर नाही। सार्वजनिक सभागृह आहे, कंटिन्यू खुलं पाहिजे आम्हाला, जनतेला बसायला उठायला। दरवर्षी इथे गणपती होतो सर, 12-13 वर्षांनी गणपती होतो, गणपती होते, गणपतीला जागाच राहिली नाही।
अच्छा. सार्वजनिक कार्यक्रम होतो का इथं? बड्डे म्हणा, शिवजयंती म्हणा, काहीच नाही इथं. त्यावर्षी शिवजयंती मुलांनी केली, तिथे 500 रुपये क्रिया करण्यात आली सगळ्यांच्या. दुसरी गोष्ट, मीडियावर एक बातमी चालू आहे सध्या. एक माणसाने ही टाकली, मीडियावर बातमी टाकली. आणि विशेष म्हणजे हिंदूची दुकानं म्हणजे ही करतोय सध्या, हिंदूची दुकानं करीत आहे. आणि काय आम्ही विरोध केला ते आम्हाला माहीतच नाही, आम्ही काय विरोध केला त्यांना. त्यांनी अशी का बातमी टाकली आम्हालाही माहीत नाही. त्या पोस्टचा मत अर्थ असा दिसतोय या ठिकाणी विकास काम चालू आहे हां. आणि त्याला तुमचा नागरिकांचा विरोध आहे. मात्र प्रत्यक्षात आम्ही त्याच गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी जाणीव करण्यासाठी आलेलो आहोत, जनतेला सामने आणण्यासाठी. आमचा मंदिराला विरोध नाहीये, आमचा हा सभामंडपाला विरोध आहे. आमचा कुठलाही याच्यात नाहीये. फक्त विरोध हा फक्त या सभागृहासाठी दुसरा मजला चढविला यांनी. मनानं न ठराव घेता, न काय करता, ना ग्रामपंचायतीची परमिशन, काय चालू आहे, मनाचं राज्य चालू आहे त्यासाठी. आणि PWD तर ते म्हणतात की आपण बसून बोलू, आता ते बसायला तयार नाहीत बोलायला. सभागृह किंवा मंदिराचा जो सार्वजनिक मंदिर आहे, सार्वजनिक मंदिराचा वापर हा सर्वांसाठी व्हावा, प्रामाणिक इच्छा आहे. या परिसरामध्ये जे काही काम चालू आहे त्या कामाला कोणाचाही विरोध नाही. सर्व संमतीनं सर्वांच्या एकत्र बसून हा प्रश्न सुटू शकतो. पण विनाकारण फेसबुक पोस्ट करून आणि सोशल मीडियामध्ये काही गोष्टी पसरून आउटपुट काही येणार नाही. सगळ्यांनी सर्वांसाठी केलेलं हे मंदिर आहे, ते सर्वांसाठी वापरात यावं एवढी इच्छा आहे. बाकी इथं काही कोणाला ह्या विषयामध्ये वाढवायचा विषय नाही आहे. हा विषय विरोध नाही, कोणालाच कुठल्याच गोष्टीत विरोध नाही आहे. ना कामाला विरोध आहे, ना कुठल्या विकास कामाला विरोध आहे. सर्वांनी बसून एकत्र येऊन चर्चेतून हा मुद्दा सोडवावा आणि विनाकारण सोशल मीडियाचा वापर करून काही गोष्टी खराब करू नयेत एवढी आमची इच्छा आहे.